रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास व्हावा म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला संत समागम हे फेसबुक लाईव्ह पेज उपलब्ध करून दिलेलं आहे. सध्या आपण समर्थकृत लघुकाव्य जुना दासबोध अर्थात 21 समासी याचा अभ्यास करतो आहोत. या 21 समासी दासबोधातील 7वा समास सगुण ध्यान याचं चिंतन आपण करतो आहोत. काल आपण या समासातील 20व्या ओवीपर्यंतचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता. समर्थ असं म्हणाले की तैसा भक्त भगवंती प्रेमा, लावून उल्लंघी देह सीमा, तयाचा सांभाळ आत्मया रामा, करणे घडे नेमस्त. भगवंताला अशा भक्ताची काळजी आहे. अशा भक्ताच्या देहाचं संरक्षण करण्याचं काम भगवंत स्वतः करतो असं समर्थ या ठिकाणी अत्यंत दृढतापूर्वक सांगतायत. पण साधनेमध्ये किती नित्य नियमितता असली पाहिजे, त्यात खंड नाही पडला पाहिजे. साधनेच्या पाठीमागे धारिष्ट्य असलं पाहिजे, नित्यनेम असला पाहिजे, निश्चय असला पाहिजे.
समर्थांनी सख्य भक्तीमध्ये भगवंताच्या भेटीसाठी साधकांनी किती टोकाची भूमिका घेतली पाहिजे याचा विचार मांडलेला आहे. समर्थ म्हणतात, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्वही अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा श्रीराम. देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे श्रीराम. भगवंत माझं म्हणजे माझा सखा आहे. त्वमेव माता त्वमेव पिता. तो माझा सखा आहे, तो माझा बंधू आहे, माझी बहीण आहे, माझा मुलगा आहे, सगळं तो आहे. त्याच्या भेटीसाठी समर्थ म्हणतायत, पडाव्या जीवलगासी तुटी. हे दोन अर्थ आहेत जीवलगाचे. एक आप्तेष्ट नातेवाईक, जवळची मंडळी, आणि दुसरं म्हणजे जे जीवाच्या धारणेपासून सोबत आलेले आहेत असे. जीवाची धारणा जेव्हा होतीये तेव्हापासून जे सोबत आलेले आहेत, जीव अधिक लग, जीवाला लागून आलेले षड्विकार, लोभ, मोह, काम, क्रोध, मत्सर, द्वेष, पडाव्या जीवलगासी तुटी. आपण ठरवलं शिवथर घडीमध्ये सज्जनगडावर गोंदवल्याला 1 महिना सेवेसाठी जायचंय. किती अडथळे येतील आपल्या जीवनामध्ये. बायको म्हणील कशाला जाता, लॉकडाऊन चालू आहे. मुलं म्हणतील मला आता शाळेला जायचंय, त्याच्या ट्युशनचं काय करायचं, फीस कुठे भरायची, कोणत्या शाळेत ऍडमिशन घ्यायचंय, कुठून पुस्तकं घ्यायची, हे कोण बघील. प्रपंच असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, एक भानगडी आहेत का. पण समर्थ म्हणतात, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी. आम्हाला जर आमचे जीवलग सोडता येत नसतील तर आम्ही हे षड्रिपू जे जीवासोबत आलेले आहेत त्यांना कसं सोडू. शक्य आहे का. पण जर असं केलं तरच भगवंत भेटू शकतो. पुढे समर्थ म्हणतायत, सर्व अर्पावे, सगळं अर्पण केलं पाहिजे त्याला. शेवटी प्राण तोही वेचावा. गरज पडली तर प्राण सुद्धा देण्याची तयारी असली पाहिजे. मनात दृढ विश्वास आहे, माझं काहीही वाईट करू देणार नाही भगवंत. देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण. देव म्हणजे मला माझा प्राण वाटला पाहिजे. परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे. साधना करत असताना अनेक अडचणी येतात. समर्थ एका काव्यामध्ये म्हणतात, धीर धरा धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका, काळ देखो निवर्तावे, सांडावे भय पोटीचे. धरावा धीर तो मोठा, विचारे पाहता बरे, अधीर मानसे कोठी, अधीर मानसे खोटी, काम काही कळेची ना. जे अधीर आहेत, ज्यांच्याकडे धारिष्ट्य नाहीये, अशी सगळी मंडळी, त्यांच्या हातून काही कुठलं काम होण्याची शक्यता नाहीये. अशी साधना आणि भगवंताप्रती असलेली आपली उत्कंठा ही एका शिगेला गेली तरच भगवंत आपल्याकडे लक्ष देतो. समर्थ पुढे 21व्या ओवीमध्ये म्हणतात, 21 पासून 28 ओवी पर्यंत
आशा आणि दुराशा या दोन बहिणींची समर्थांनी आपल्याला ओळख करून दिली आहे. या दोन बहिणी आपल्या मानवी जीवनामध्ये, आपल्या साधनेच्या जीवनामध्ये, साधकाच्या जीवनामध्ये किती उत्पाद घडवतात, होत्याचं नव्हतं करून टाकतात. समर्थ म्हणतात, सर्वस्वाची आस तुटे, तरीच सगुण मूर्ती प्रगटे. सगुण लाभ होता तुटे, दुःख संसारीचे श्रीराम. परंतु आशा सोडवेना, म्हणोनी प्राप्ती घडेना. आशा धरिता सुटेना, प्राणी दुःखापासूनी श्रीराम. आशा दुराशा दोघी बहिणी, वेढा लाविले सकळ प्राणी. दुःख रूप तिया पापिणी, जन्मदाविती मागुता श्रीराम. आशे दुराशेची जाळी, काळे पसरली भूमंडळी. पडला प्राणी मात्र आंदोळी, संसार दुःखे श्रीराम. सर्वस्वाची आस तुटे, निर्वासन झालं पाहिजे, निर्वृत्त झालं पाहिजे. कुठली वृत्ती नाही आहे, कुठली वासना नाही, कामना नाही, इच्छा नाही, अपेक्षा नाही. मग तो दुराशा तर फार लांब राहिली. असं असेल तर समर्थ म्हणतात, तरीच सगुण मूर्ती प्रगटे. एवढी साधना झाल्यानंतर भगवंत सगुण रूपात साधकाला दर्शन द्यायला प्रगट होतो. रामकृष्ण परमहंसांना दर्शन झालं, स्वामी विवेकानंदांना दर्शन झालं, मीराबाईंना दर्शन झालं, समर्थांना दर्शन झालं, कल्याणांना दर्शन झालं, श्रीधर स्वामींना दर्शन झालं, परमपूजनीय स्वामी वरदानंद भारतींना दर्शन झालं. तरीच सगुण मूर्ती प्रगटे. सगुण लाभ होता तुटे, दुःख संसारीचे. एकदा त्या भगवंताचं दर्शन झालं. फार सुरेख मुद्दा समर्थांनी या ठिकाणी मांडलाय. एकदा त्याचं दर्शन घेतलं, त्या भगवंतानी सगुण मूर्तीमध्ये प्रगट होऊन समोर एकदा त्या साधकाला दर्शन दिलं, तुटे संसार दुःख संसारीचे. पुन्हा दुःख राहणारच नाही. आपल्याला दिसतं किती दुःखात आहे माणूस. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, साधूचा देह खितपला, अथवा श्वानादिकी वक्षिला. प्रशस्त न वटे जनाला, मंदबुद्धीस्तव श्रीराम. लोकांना वाटतं किती दुःख आहे हो. तुकाराम महाराजांचं सगळं दुकान बुडालं. एक वेळ पोटभर खायला नाहीये. लोकांना तळमळ आहे. तुकाराम महाराज त्यांच्या निजानंदामध्ये मग्न आहेत. नामदेव महाराज त्यांच्या निजानंदामध्ये मग्न आहेत. तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, देवाचा विसोर पडो नेदी. तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, काही होऊ दे, देवाचा विसर पडो नेदी. तुकाराम महाराज म्हणतायत, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. देहात कोणाला पडलंय? नामदेव महाराज म्हणतायत. त्यांना दर्शन झालं म्हणून त्यांना या देहाचं काही पडलेलं नाहीये. आम्हाला आमचा शर्ट खराब झाला, जीर्ण झाला, विरळ झाला, त्याचा सगळा रंग निघून गेला, आम्ही किती अलगदपणे सहजपणे टाकून देतो. आम्हाला काही वाटतं का त्याचं? संतांच्या बाबतीमध्ये असा जीर्ण झालेला शर्ट म्हणजे देह आहे, ते सहज टाकून देतात. परंतु आशा सोडवेना, म्हणोनी प्राप्ती घडेना. आशा धरिता सुटेना, प्राणी दुःखापासूनी श्रीराम. समर्थ म्हणतायत, पण काय करावं? दुर्दैव असं आहे की परंतु आशा सोडवेना. प्रपंचातील छोट्या मोठ्या गोष्टीच आम्हाला आमचं आयुष्य वाटतात,
प्रमोशन झालं पाहिजे, मुलीचं लग्न जमलं पाहिजे, सुनबाईला नातू झाला पाहिजे, पगार वाढला पाहिजे, बदली चांगल्या गावामध्ये झाली पाहिजे. या चिल्लर गोष्टीमध्येच आमचं आयुष्य सगळं चाललंय. दासगुरु महाराज म्हणतायत आम्ही दुकान घातलंय केशर विक्रीचं, आणि लोकांना काय पाहिजे? हिंग आणि गुळच पाहिजे. त्यांना नकोय केशर, नकोय आत्मज्ञान प्राप्ती, नको आम्हाला. आमची धारणा काय? घर व्हावं, 4 पोरं व्हावीत, काटाकुटक्याचा संसार जुळून यावा, यातच आमचं सगळं आयुष्य आहे. कारागृहामध्ये असताना आपली बायको भेटायला आल्यानंतर, आज ज्यांची जयंती आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, काट्या कुटक्या जमून एक खोपट बांधणं आणि 4 मुलं जन्माला येणं, याला संसार म्हणायचा आहे का? हे तर कुणीही करतं. किती उदात्त विचार आहे. अहो, पिढीची पिढी बर्बाद झाली ना. मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो फेब्रुवारीमध्ये अंदमानला. अंगावर काटा येईल असं सगळं वातावरण आहे अजूनही. आपण कल्पना करू शकणार नाही असं ते जंगल आज आहे. 700 रूम बांधल्या, 700 रूम. 9 वर्ष काम चालू होतं. पण संडास किती आहेत? बाथरूम किती आहेत? एकही नाही. ज्या रूम मध्ये जेवण करायचं, ज्या रूम मध्ये पाणी प्यायचं, ज्या रूम मध्ये झोपायचं, 13x7 ची रूम आहे ती. तिथंच संडास करायची, तिथंच लघवी करायची. काय आयुष्य घातलं असेल? कुठून आलं हे आत्मिक बळ? भगूरच्या देवीने दिलेलं हे बळ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती आहे. मला या जन्मभूमीसाठी माझा देह समर्पित केलेला आहे. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. प्रभू श्रीरामचंद्रांचा उत्तर आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी दिलेलं हे उत्तर आहे. स्वर्गापेक्षा सुद्धा मला माझी जननी आणि जन्मभूमी ही अत्यंत प्रिय आहे. आम्ही मात्र आमची संकुचित वृत्ती आहे. माझी बायको, माझी मुलं, आमचं आयुष्य संपलं सगळं. आमची दृष्टिकोनच आमचा वाईट नाहीये. आमचं व्हिजन हे अत्यंत संकुचित आहे. म्हणून आम्हाला दुःख भोगावं लागतं. वारंवार आमच्या वाट्याला दुःख येतं. आशा सोडवे ना. फालतू गोष्टीमध्ये आमचं लक्ष आहे सगळं. म्हणून ही प्राप्ती घडेना. म्हणून भगवंताची प्राप्ती घडत नाही. आशा धरिता सुटेना प्राणी दुःखापासून. जेवढ्या अपेक्षा असतील तेवढं दुःख जास्त आहे. अपेक्षा न ठेवता जेव्हा काही मिळेल त्याची नजाकत वेगळी आहे, त्याची मजा वेगळी आहे. आपण अपेक्षा ठेवा कुणाकडनं आणि ती थोडी कमी पडू द्या. किती बोचतं आपल्याला. सारखा उसरामा करतो आम्ही. मला वाटलं होतं तू असं करील, मला वाटलं होतं तो तसं देईल. आणि अपेक्षा न ठेवता काही मिळतंय तेव्हा त्याचा आनंद विलक्षण आहे. हे आमच्या लक्षातच येत नाही. समर्थ म्हणतायत ही आशा आणि दुराशा 2 बहिणी आहेत. आशा म्हणजे जे चांगलं चांगलं आहे ते. दुराशा म्हणजे मी
परवा आपण पाहिलाय त्याचा अर्थ. जी अपेक्षा पूर्ण होणार नाही, पूर्णत्वास जाणार नाही, ती आशा म्हणजे दुराशा. आणि त्याचा दुसरा अर्थ आहे, भगवंतापासून दूर नेणारी जी आशा आहे त्याला दुराशा असं म्हणतात. आशा दुराशा दोघी बहिणी, काय सुरेख शब्द वापरलाय समर्थांनी. आशा म्हणजे प्रपंचातलं माझं मागणं. घर बांधून झालं पाहिजे, प्रमोशन झालं पाहिजे, पगार चांगला मिळाला पाहिजे, सून चांगली आली पाहिजे, हुंडा आणला पाहिजे, मुलगी चांगल्या घरात पडली पाहिजे की जिथं माणसं कमीत कमी असावीत. त्याचा पुण्याला फ्लॅट असावा, त्याला बहीण नको, भाऊ नको, आई वडील नसले तर अजून चांगलं. या सगळ्या आशा आमच्या आहेत आणि त्या मागत असतो आम्ही भगवंताला, सद्गुरूंना. आणि दुराशा म्हणजे काय? नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, दुसऱ्याचं जाऊ दे मला येऊ दे, त्याचं नुकसान होऊ दे पण माझा फायदा होऊ दे. त्याला नाही मिळालं तर हरकत नाही पण मला मिळालं पाहिजे, ही दुराशा आहे. वाईट भावना, वाईट अपेक्षा. आशा दुराशा दोघी बहिणी, वेढा लाविले सकळ प्राणी. समर्थ म्हणतात सगळे गुंडाळलेत यांनी, या दोन बहिणींनी सगळ्यांना याड लावलाय. दुःख रूप तिया पापिणी, जन्म दाविती मागुता. या काय करतात? या फक्त या जीवनामध्ये दुःखच देतात असं नाहीये. आशा दुराशा या ज्या दोन बहिणी आहेत, या केवळ या जन्मात दुःख देतात असं नाहीये, त्या अनेक जन्म घ्यायला लावतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम, जननी जठरे शयनम. प्रत्येक जन्मामध्ये पुन्हा आशा वाढतात, पुन्हा दुराशा वाढतात आणि माणूस नीच योनींमध्ये जात राहतो, अधोगतीला जातो. जन्म दाविती मागुता म्हणजे पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवतात त्या. आशे दुराशेची जाळी, काळे पसरली भूमंडळी, पडला प्राणी मात्र आंदोळी, संसार दुःखे श्रीराम. या आशा दुराशा दोघी बहिणींनी असं काही जाळं विणलंय आणि त्या जाळ्याला कोण घेऊन आलाय? काळ घेऊन आलाय. काळे पसरली भूमंडळी, जाळं यांनी विणलंय आणि त्या काळाने पसरवून ठेवलंय. पडला प्राणी मात्र आंदोळी, प्राणी त्यामध्ये अडकून पडतो, दुःखी होतो, कष्टी होतो, फसतो, हदरून जातो त्यामध्ये. आशा वासनेचे बंधन, वासना जन्मासी कारण, वासनेसी आशे विण थारा नाही श्रीराम. आशा ही क्षुल्लक बाबींची आहे आणि त्याची पुढची जी अवस्था आहे ती आहे वासना. समर्थ म्हणतायत आशा वासनेचे बंधन, ती अडकवून ठेवते वासनेमध्ये. वासना जन्मासी कारण. शास्त्र ग्रंथ आम्हाला काय सांगतात? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तो सूक्ष्म देह आमच्या राहिलेल्या वासना ज्या आहेत, त्या सुप्त इच्छा आहेत, त्या घेऊन या देहातून वर जातो आणि तो पाहत राहतो कुठे जागा मिळेल, कुठे जागा मिळेल, कुठे जागा मिळेल. उपनिषद असं सांगतं की हा सूक्ष्म देह वायूमध्ये असतो. मेघ जेव्हा बरसतात तेव्हा त्या पाण्यासोबत तो जमिनीत येतो, जमिनीमध्ये जातो. जे बीज पेरलेलं असेल त्या बीजाच्या मुळांमधून त्या रोपामध्ये येतो, त्या रोपातल्या त्या अन्नात येतो. ते अन्न जो माणूस खातो
त्याच्या शरीरात तो सूक्ष्म जीव जातो आणि वीर्याच्या वाटे तो पुन्हा जन्म घेतो. उपनिषदांनी सांगितलेला हा सगळा प्रवास आहे. जीव कसा जन्मतो, किती मोठी यात्रा आहे. आणि हे खरं आहे ना. मला तुम्ही सांगा, चेर्नोबिलचा स्फोट तुम्हाला माहिती आहे? 60च्या दशकामध्ये चेर्नोबिलमध्ये, रशियामध्ये एका अणुभट्टीमध्ये स्फोट झाला. अणुभट्टीत स्फोट झाला. ते सगळे युरेनियम, ते जे काही कण आहेत ते तर काही डोळ्याला दिसत नाहीत, पण त्या राखेसोबत ते आकाशात उडाले. आकाशातल्या पावसासोबत ते जिथं जिथं पडले, ज्या ज्या देशामध्ये ती राख गेली, किती त्याच्या पाठीमागे लॉजिक आहे त्याच्या पाठीमागे. आणि हे सगळं विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. चेर्नोबिलचा स्फोट झाला रशियातल्या, आणि ती राख, ते युरेनियम वगैरे जे काही असेल स्फोटक, ती त्यांच्या लक्षात आलं की या देशांमध्ये आपल्या ती सगळं पसरलेलं आहे. त्या देशातून त्यांनी दुग्धजन्य पदार्थ बंद केले. त्याचं कारण काय? चेर्नोबिलचा स्फोट झाला. ते युरेनियम जे होतं, ती जी स्फोटक होती ती आकाशामध्ये उडाली, पावसासोबत ती जमिनीत पडली. जमिनीमध्ये जे घास लावलेलं होतं, लुसर्न असेल, कोणतं गाईचं घास असेल, ते गवत गाईंनी खाल्लं, जनावरांनी खाल्लं. त्यांच्या दुधापासून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ रशियानी मागवले नाहीत. म्हणून दीर्घसूचनेचे लोक पाहावा त्यांचा विवेक. समर्थ सांगतात ना दासबोधामध्ये, ही दीर्घसूचना आहे, ज्याला मराठीत आपण फार साईट असं म्हणतो, लांबचं ज्याला दिसतं. समर्थ म्हणतायत, आशा वासनेचे बंधन, वासना जन्मासी कारण, वासनेसी आशे विण थारा नाही श्रीराम. आपण जर आशा आपल्या मनामध्ये बाळगल्या नाही तर दुराशा येणार नाही, वासना येणार नाही, कामना येणार नाही, ईशणा येणार नाही. मूळ आशा आहे. आणि ती अंतःकरणात ठेवताना, तिला बढावा देताना आपल्याला काही विशेष वाटत नाही. 10-20 रुपयाची चोरी करणाऱ्याला पाप वाटत नाही. समजा 1000-2000 रुपये कुणाचे लुटायचे असतील तर मग तो विचार करतो, हे पाप आहे का? झुरळ मारायला काही वाटत नाही, जीवच आहे ना. आणि बकरीला आणून उभं केलं समोर, कोंबडीला आणून उभं केलं, मारा हिला म्हणून सांगितलं तर मारा वाटेल का आपल्याला? खरं तर जीव दोन्हीकडे सारखाच आहे. आशा ही झुरळासारखी आहे, मुंगीसारखी आहे. तिला पालन करणं, तिचं पोषण करणं, तिला वाढवणं, यात विशेष वाटत नाही. पण हळूहळू समर्थ म्हणतायत, आशा वासनेचे बंधन, वासना जन्मासी कारण, वासनेसी आशे विण थारा नाही. आशा वासनेची लपणी. काय शब्द वापरलाय? आशेच्या पाठीमागे वासना लपलेली आहे. किती भयानक आहे. आम्हाला दिसतीये आशा, छोट तर आहे, काय हरकत आहे. लॉकडाऊन उठलं की आता शिर्डीला जायचं, कुठे जायचं, गजानन महाराज जायचं, अजून कुठे देव तिरुपतीला जायचं, आणि आपली यादी त्यांच्या समोर ठेवायची. 6 महिने झाले लॉकडाऊन मध्ये धंदा बंद होता. पुढच्या 6 महिन्यात 1 वर्षाचं नुकसान झालेलं मला भरून निघालं पाहिजे, ही आशा आहे. समर्थ म्हणतायत, आशा वासनेची लपणी, आशा दुःखाची खाण आहे. ती कोळशाची खाण माहिती आहे? अहो, हजारो लोक काम करतात, हजारो लोक वर्षानुवर्ष कोळसा काढत राहतात.
काय काय काढलो आम्ही. समुद्रामधून तेल काढलं, अनेक धातू काढले. या पृथ्वीच्या गर्भाला आम्ही अनेक वेळा छेद दिलेला आहे. आणि किती काढले आम्ही त्याला लिमिट नाहीये. आम्ही दोहन करतो आहोत का शोषण करतो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे आज. नाही तर कोरोना सारख्या अनेक भयानक बिमारी पुढे येत राहतील. परवाच्या दिवशी मी वाचलंय हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO नी सल्ला दिलाय, इशारा दिलाय, चेतावणी दिली आहे. यापुढे जगावर कोरोनापेक्षा अति भयानक संकट येऊ शकतात. आहे की नाही कठीण. कोरोनापेक्षा अति भयानक. आता जो काही फंगस आलेला आहे, म्युकर मायकोसिस आलेला आहे, अहो त्याचा प्रसार आपल्या शरीरात होऊ नये म्हणून पटकन आयबॉल काढून टाकायचं काम चालू आहे. आता डोळा काढून टाका. कल्पना करू शकतो का आपण किती भयानक आहे. आणि हे कशातून घडतंय हे सगळं? आमची हवस कमी होत नाहीये. नेचर इज एफिशियंट टू सप्लाय युअर नीड्स. बट इट विल नॉट प्रोव्हाइड युअर ग्रीड. आमच्या छोट्या मोठ्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या भगवंत आम्हाला हा निसर्ग भरभरून देईल. पण आमची हवस जी आहे, आमचा हव्यास जो आहे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, ते कुणी पुरवू शकणार नाही. पुढे समर्थ म्हणतात, जयासी जयाची आस, तयासी त्याचा चिध्यास, निजध्यासे प्राण्यास, तेची प्राप्त श्रीराम. जयासी जयाची आस, ज्याला जे पाहिजे असेल आणि जो ज्याच्या मागे लागलेला आहे ते त्याला प्राप्त होतं. त्याचं सगळं लक्ष तिकडेच असतं. हे कसं मिळवता येईल मला, हे कसं मिळवता येईल मला, तो ध्यास लागलेला आहे. ती वासना त्याला गप्प बसू देत नाही, शांत बसू देत नाही. समर्थ म्हणतात, ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास ते ध्यान, तया सीतेची प्राप्त श्रीराम. ज्याला ज्याचा ध्यास आहे त्याला ते प्राप्त होईल. ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन. समर्थ सांगतायत. याला खोटं म्हणायचं का? जया पुरुषास जे ध्यान, तया सीतेची प्राप्त. आम्हाला सुविद्याकडे जायचंय का कुविद्येकडे जायचंय? आमच्या हातात मोबाईल आहे. त्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे, युट्यूब आहे. आणि तुम्हाला एक गमतीची गोष्ट माहिती आहे का? तुम्ही आवर्जून पहा. मी याचा अनुभव घेतलाय म्हणून तुम्हाला मोठ्या अधिकाराने सांगतोय. तुम्ही युट्यूबवर जाऊन अश्लील फोटो फिल्म दाखवणाऱ्या युट्यूब जर तुम्ही पसंत करत राहिलात, त्याला जर तुम्ही वारंवार क्लिक करत राहिलात, तर तुम्हाला युट्यूब उघडल्याबरोबर त्याची यादी येते. आता मला तुम्ही सांगा, कुणी माणूस आहे का बसलेला की तो पाहतोय विजय लाडला कशाची आवड आहे? आंबट शौकीन आहे का? मग याला हे द्या. विजय लाडला दासबोध आवडतो का? मग डॉक्टर काकांचं दासबोध द्या, आचार्यांचं दासबोधावरचं प्रवचन द्या, आफळे बुवांचे मनाचे श्लोक द्या.
कसं घडतं हे बारीक विचार आहे आणि आपला अनुभव आहे. आपण करून बघा. आपण वारंवार चांगल्या गोष्टींना क्लिक करत असतो. योगेश बुवा गडावरच्या संस्कार शिबिरात काय बोलले, दासबोधामध्ये नानासाहेब धर्माधिकारी काय म्हणाले, असं जेव्हा तुम्ही वाचत जाता, साखरे बुवांची ज्ञानेश्वरी पाहता, तुकाराम महाराजांच्या गाथा पाहता, तेव्हा तुम्हाला सगळे जे चॅनल्स येतात ते सगळे धार्मिक आणि आध्यात्मिक येतात. मग तिथं आंबट शौकीनवाला एकही व्हिडिओ येणार नाही. आणि जेव्हा आपण ते आंबट शौकीन ते असे जे अश्लील विषय असतात त्याला जर आपण क्लिक करत राहिलो तर जेव्हा जेव्हा युट्यूब आपण उघडू तेव्हा तेव्हा त्याची यादी समोर येते. कोण करतं हे? हे कुणी माणूस तर नाही करत ना, पण ही वस्तुस्थिती आहे. जयासी जयाचे ध्यान तयासी तेची प्राप्त. समर्थ दासबोधातल्या पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात सांगतात, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त श्रीराम. कुठल्या धारणेने आपण काय वाचायचं? दासबोधाकडे प्रवचनकार म्हणून पाहायचंय का? प्रवचनकार व्हा. दासबोधाकडे निर्गुण भक्ती म्हणून पाहायचंय का? निर्गुण भक्तीमध्ये पारंगत व्हाल. दासबोधाकडे कीर्तनकार म्हणून पाहायचंय का? कीर्तनकार म्हणून व्हाल. काय पडलं ह्याच्यात? काय सांगितलं ह्याच्यात? असा दृष्टिकोन ठेवला तर तुमच्या आयुष्यात स्वास्थ्य मिळणारच नाही. तुमच्या जीवनातच काय पडलंय असा एक दिवस प्रश्न येईल. म्हणून समर्थ म्हणतात, जयास जयाची आस तयासी त्याचाची ध्यास, निज ध्यासे प्राणी आस तेची प्राप्त. काय आपण अपेक्षा ठेवून करायचं? समर्थ म्हणतात, आशा ममता देही बेडी सुसरी करती तडातोडी, नेऊन दुःखाचे साखळी माझी घालिती श्रीराम. समर्थ म्हणतायत जुन्या दासबोधामध्ये, आशा वासनेची लपणी, आशा दुःखाची खाणी. नवीन दासबोधामध्ये 200 समासी दासबोधामध्ये म्हणतात, आशा ममता देही बेडी सुसरी करिता ती तडातोडी, नेऊन दुःखाचे साखळी माझी घालिती. आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना. किती गुण आहेत? गुण कसले? दुर्गुण आहेत. यादी केली पाहिजे आपण. काय म्हणतायत समर्थ? आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धी विषय कामना 10 दुर्गुण सांगितले. हृदयी वसे ईशना असूया तिरस्कारे, निंदेस प्रवर्ते आदरे, देहाभिमाने हुंबरे जाणपणे श्रीराम. ज्याच्या हृदयामध्ये या सगळी दुर्वासना आहे, दुराशा भरलेल्या आहे, तो मस्तवाल रेड्याप्रमाणे फिरतो. लोकांची टिंगल टवाळी करतो. म्हणून समर्थ म्हणतात मनाच्या श्लोकामध्ये, मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना काम संगी नसोदे, मना कल्पना वाउगीते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. संतांचा सहवास, सज्जनांचा सहवास आपल्या अंतःकरणामध्ये कुठलीही दुराशा वासना कामना ईशना येऊ देत नाही. म्हणून संतांचा सहवास आवश्यक आहे. मनाच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं, सूक्ष्म जर विचार केला
तर शेवटी शेवटी जे श्लोक आलेले आहेत त्यामध्ये संत सहवासाचा फार मोठा परिणाम समर्थांनी सांगितलाय. गरज आहे. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची होईजे. पण तो मोक्ष मिळण्यासाठी, त्या मोक्षाप्रत आपण पुढे जाण्यासाठी संतांचा सहवास आवश्यक आहे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये त्यावर खूप भर देतात. पुढे समर्थ म्हणतायत, बहुतेक ध्यासमणी पूर्वाभ्यासे करुणी, कांता पुत्र आणि धनी नेमस्त आहे श्रीराम. अखंड प्रपंचाचे ध्यान दृढ लागले अनुसंधान, तेने न घडेची साधन परत्रीचे श्रीराम. उपजताची लागवेगे प्राणी प्रपंच करू लागे, तयासी सांगण्याची न लगे प्रपंच करावा ऐसे श्रीराम. फार अत्यंत समर्थांनी अत्यंत गुह्यतम असा एक सिद्धांत आमच्या समोर मांडलाय. आपण म्हणतो की मागच्या जन्मी काय केलं आम्हाला काही माहिती नाही, आम्ही कुठल्या योनीमध्ये होतो ते आम्हाला माहिती नाही. पण जे संस्कार आमच्या जीवावर घडलेले आहेत, आत्म्यावर घडलेले आहेत, आणि सूक्ष्म रूपाने जी प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली, उपनिषदांनी सांगितलेली प्रक्रिया आहे, मी कुठला सांगणार आहे. जीव कसा जन्माला येतो, जन्म घेणे लागे वासने संगे. या वासना त्याचं पुंजक जे आहे कॅरीड फॉरवर्ड होत राहतं प्रत्येक जन्मात. समर्थांनी अत्यंत दाहक, अत्यंत वास्तव आणि अत्यंत गौप्य असा सिद्धांत आपल्या समोर मांडलाय. समर्थ म्हणतात, बहुतेक ध्यासमनी पूर्वाभ्यासे करुनी, कांता पुत्र आणि धनी नेमस्त आहे. बायको करणं, प्रपंच करणं, मला माझं माझं पाहणं, स्वार्थ साधणं, हे कुणी शिकवत आहे का? मला सांगा, कोण शिकवत आहे? माझा 5 महिन्याचा नातू आहे. आमच्या सुनबाईंनी काल व्हिडिओ पाठवला, त्याच्या हातातलं बिस्किट काढून घेतलं तर तो आक्रस्ताळेपणे रडायला लागला, आणि ते लगेच दुसऱ्या क्षणाला बिस्किट हातात ठेवलं, शांत झाला. कोण शिकवत आहे? मी आता 4 दिवसाखाली एक व्हिडिओ क्लिप पाहिली. तो बाळ रडतंय, 7-8 महिन्याचं बाळ आहे, बसलेलं आहे ते रडतंय, आणि कुणीतरी शेजारी त्याची आई वडील आजोबा आजी कुणीतरी असतील, ते श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला लागले की ते असं डोलतं, आणि त्यांनी म्हणायचं बंद केलं की तो पुन्हा रडायला चालू करतो. कोण शिकवलं हे मला सांगा आता. समर्थ म्हणतायत, पूर्वाभ्यासे करुनी, कॅरीड फॉरवर्ड, चलो आगे. हे गाठोडं सोबतच आहे. मग कसं गाठोडं घ्यायचंय? चांगल्या वस्तूंचं घ्यायचं का टाकाऊ वस्तूंचं घ्यायचं? भाराभर चिंध्या घ्यायच्या का एखाद्या 2 वस्त्रांची पोटली करून घ्यायची? काय घ्यायचं ते आपल्या हातात आहे, आणि ते फक्त मानवी नरदेहात आहे, मानवी जीवनात आहे. याच जन्मात ते करू शकतो आपण. बहुतेक ध्यासमनी पूर्वाभ्यासे करुनी, कांतापुत्र आणि धनी नेमस्त आहे. धनी म्हणजे धन, बायका, मुलं आणि द्रव्य. समर्थ म्हणतायत, पूर्वाभ्यासे करुनी, पूर्वजन्म. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला. अंतःकरणामध्ये तू दर तुझ्या जन्माच्या वेळी तो ठेवा पुढे सरकवलेलाच आहे. कोणता? लोभ. परी अंतरी लोभ निश्चित ठेला.
हरिचिंतने मुक्तिकांता वरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. समर्थ म्हणताय तुला लग्नच करायचंय का? कारण बायकोवर सगळ्यात जास्त प्रेम आहे, हे समर्थांनाही माहिती आहे. मग ते म्हणतात कांता कोणती करतो, कोणती बायको करतो तू? हरिचिंतने मुक्ती कांता वरावी. अपार प्रेम आहे बायकोवर. मग जिच्याशी लग्न करायचे ती कशी असली पाहिजे? मुक्ती, तिच्यासोबत तू लग्न कर. भगवंताच्या चिंतनाने ती नवरी तुला मिळू शकते. तिच्यासोबत लग्न झाल्यानंतर मग काय? सदा संगती सज्जनाची धरावी. पुढे समर्थ म्हणतात, अखंड प्रपंचाचे ध्यान, दृढ लागले अनुसंधान, तेनेन घडेची साधना, परत्रीचे श्रीराम. सारखं प्रपंच. माझे काही मित्र आहेत, त्यांची रेग्युलर रिटायरमेंट झाली. एक प्राध्यापक मित्र आहेत माझे, ते 58चं 60 काहीतरी झालं. ते 60 वर्ष त्यांनी प्राध्यापकी केली. आता 60 वर्षानंतर तरी बास झालं ना. आता ते पार्ट टाइम जॉब करतायत, कोचिंग क्लासेसला जात आहेत आणि तिथे शिकवतायत. अखंड प्रपंचाचे ध्यान, दृढ लागले अनुसंधान. भगवंताकडे लक्ष नाही आहे, भगवंताला विन्मुख आहे आणि प्रपंचाला सन्मुख आहे. तेनेन घडेची साधन परत्रीचे. त्याच्यानी आध्यात्मिक धारणा होणार नाही, पारमार्थिक साधना होणार नाही. परत्री म्हणजे पलीकडे, अरत्र म्हणजे अलीकडे प्रपंच, आणि परत्र म्हणजे परमार्थ. समर्थ म्हणतात तेनेन घडेची साधन परत्रीचे. प्रपंचाचं दुःख किती आहे, प्रपंचाची दाहकता किती आहे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, नवे सार संसार हा घोर आहे. या संसाराचा सार काय? अत्यंत भयानक आहे, घोर. नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे. मुक्तिकांता वरावी. लग्न करायचे तर मुक्ती सोबत कर. तुला ध्यान धरायचंय तर रघुनाथाचं ध्यान धर, प्रपंचाचं ध्यान धरू नको. पुढे समर्थ म्हणतात, उपजताची लाग वेगे, प्राणी प्रपंच करू लागे. कुणी शिकवत नाही, हे उपजत ज्ञान आहे, सोबतच आलंय. उपजताची लाग वेगे, प्राणी प्रपंच करू लागे. तयासी सांगण्याची न लगे, प्रपंच करावा ऐसे. हा अत्यंत गौप्य, अत्यंत गुह्य सिद्धांत आहे. समर्थ आमच्या समोर ठेवतायत. त्या लेकराला काही सांगावं लागत नाही, त्या बाळाला काही सांगावं लागत नाही. तो बरोबर त्याला जे आलेली आहे पुरचुंडी सोबत पोटली त्याप्रमाणे तो वागतो. त्याला सांगावं लागत नाही की हे तू तुझ्याजवळ ठेव, पैशाच्या ऐवजी नोटाजवळ ठेव, लोकांचं वरबाडून घे. तुला खायला दिलेलं असलं तरी शेजारच्या ताटलीतलं वाढून काढून घे. सांगावं लागत नाही. काही काही बालक असतातच तशी. हे कुठून आलं? आणि त्याच्या शेजारचे जे बालक असतं ते आपल्या ताटातलं काढून त्याला देतं. हे कुठून आलं? दोघेही सारखेच आहेत. हा सगळा संस्कारांचा परिणाम आहे. कुणाच्या पोटी जन्माला आलो, कोण भाऊ आहे, कोण बहीण आहे, कोण आई आहे, कोण वडील आहे. ती कुठली तरी एक सिरियल आहे, त्याचं ते त्या सिरियलच्या ते जे गाणं आहे त्या गाण्यामध्येच सांगितलेलं आहे
एकट्याला यावं लागतं आणि एकट्याला जावं लागतं. हा सगळा प्रवास एकट्याचा आहे. कुणीही सोबत नसतं. एकट्याला यावं लागतं, एकट्याला जावं लागतं. ही देवाची रचना आहे आणि ते माणूस भोगत असतो. देव माणूस सिरियल नावाचं ते नाव आहे त्या सिरियलचं. आपले संस्कार, आपलं वागणं, आपला आचार, आपले विचार हे सदाचारी असले पाहिजेत. तर जे पुढच्या जन्मात येणारं गाठोड आहे ते त्या विचारांचं येईल. अशा सद्विचारांची, सत्कर्मांची पुंजी आपल्याला भगवंतांनी पुढच्या जन्मामध्ये द्यावी. आणि जर फारच त्याला कृपा करावी वाटली तर ती सगळी पुंजी इथंच संपवावी आणि त्यांनी आपल्याला त्याच्या कडेवर बसून या भवसागराच्या पार घेऊन जावं अशी त्याला प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.